रात्री 2:45 ICU मध्ये उघडणारा बेड नंबर 13 पार्ट 2. त्या रात्रीनंतर मला वाटलं होतं की सगळं संपलं, पण दुसऱ्या दिवशी जे घडलं ते त्याहूनही जास्त भयानक होतं. कारण आता तो फक्त रात्री 2:45 नाही, तर दिवसा सुद्धा जिवंत होत होता. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल स्ट्रॉंग राहुल चव्हाणवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक भयकथा. रात्री 2:45 ICU मध्ये उघडणारा बेड नंबर 13 पार्ट 2. त्या रात्रीनंतर मी पूर्ण घाबरलो होतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. मनात एकच प्रश्न होता, काल जे घडलं ते खरं होतं का? सकाळी ICU मध्ये सगळं नॉर्मल दिसत होतं. डॉक्टर, नर्सेस, पेशंट्स सगळं अगदी रुटीन. मी हळूहळू बेड नंबर 13 कडे पाहिलं. तो पुन्हा रिकामा होता. मी स्वतःला शांत केलं. काल फक्त हॅल्युसिनेशन असेल. पण अचानक तेवढ्यात एक डॉक्टर माझ्याकडे आले. तू काल नाईट शिफ्ट मध्ये होतास ना? मी घाबरत म्हणालो, हो. ते म्हणाले, काल रात्री 2:45 ICU मध्ये एक नवीन पेशंट ऍडमिट झाला होता. माझा श्वास अडकला. काय? मी पटकन विचारलो, कोणता पेशंट? डॉक्टर शांतपणे म्हणाले, बेड नंबर 13. माझ्या अंगावर काटा आला. पण तो बेड तर बंद होता ना? डॉक्टर माझ्याकडे पाहत म्हणाले, तो बेड कधीच बंद नव्हता. तो फक्त काही लोकांसाठीच दिसतो. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. डॉक्टरांनी मला एक फाईल दिली. मी ती उघडली आणि माझ्या अंगावर काटा आला. कारण त्या फाईल मध्ये काल रात्री दिसलेल्या माणसाचा फोटो होता. तेच काळे डोळे, तेच जखमा. मी थरथरत विचारलं, हा जिवंत आहे का? डॉक्टर म्हणाले, नाही, हा पेशंट 2 वर्षापूर्वीच मेला आहे. मी घाबरत विचारलं, मग त्याची फाईल? डॉक्टर म्हणाले, ती फाईल काल रात्री आपोआप सिस्टम मध्ये ऍड झाली. माझा श्वास थांबला. मी फाईल मध्ये पुढे पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला. कारण त्या फाईल मध्ये एक नवीन एंट्री होती. पेशंट नेम यू. माझे हात थरथर लागले. मी पटकन मागे सरकलो. ICU मधील मशीन अचानक आपोआप सुरू झाली. बीप बीप बीप. सगळ्यांचे लक्ष ICU कडे गेलं. मी हळूहळू बेड नंबर 13 कडे पाहिलं आणि माझ्या अंगावर थंडी भरून आली. कारण त्या बेडवर आता मीच झोपलेलो होतो. मी काही सेकंद तसाच तिथून उभा होतो. माझे डोळे त्या बेडकडे खेळले होते. कारण त्या बेडवर मी झोपलेलो होतो. माझं शरीर थरथरू लागलं. मी हळूहळू पुढे गेलो. त्या बेडवर पडलेल्या माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. डोळे बंद, शरीर शांत, जणू मीच मृत होतो. मी घाबरून मागे सरकलो. हे कसं शक्य आहे?
मी स्वतःच्या हाताला चिमटा काढला, पण मला वेदना जाणवली नाही. मी जोरात ओरडलो, कोणी आहे का? पण कोणाच्याही लक्षात आलं नाही. डॉक्टर, नर्सेस सगळे त्यांच्या कामात व्यस्त होते. जणू मी त्यांच्यासाठी अस्तित्वातच नव्हतो. मी एका नर्स समोर जाऊन उभा राहिलो. ती माझ्या अगदी समोरून चालली, पण मला धक्का सुद्धा लागला नाही. जणू मी हवा झालो होतो. माझ्या अंगावर काटा आला. अचानक मॉनिटरवर एक लाईन दिसू लागली. बीप बीप. मी त्या स्क्रीनकडे पाहिलं आणि माझा श्वास थांबला, कारण त्या मॉनिटरवर माझं नाव होतं, स्टेटस क्रिटिकल. आणि तेव्हाच माझ्या कानाजवळ एक ओळखीचा आवाज आला, तू आता इथलाच आहेस. मी हळूहळू मागे वळलो. तोच माणूस, काळे डोळे, जखमा, तो माझ्या समोर उभा होता. तो हसत म्हणाला, तुला वाटलं तू वाचलास? नाही, तू काल रात्रीच मेला आहेस. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. तो पुढे म्हणाला, हा ICU वेगळा आहे. इथे जे लोक मरतात ते कधीच बाहेर जात नाहीत, ते इथेच अडकतात. माझ्या अंगावर काटा आला आणि अचानक त्या माणसाच्या मागे तीच लाल डोळ्यांची सावली दिसली. ती सावली हळूहळू पुढे आली. तिचा आकार खूप मोठा होता. ती माझ्याकडे बघत होती. तो माणूस म्हणाला, आता तू दोन गोष्टी करू शकतोस. एक, कायम इथे अडकून राहा, किंवा तो थांबला. मी घाबरून विचारलं, किंवा काय? तो हसला, कोणीतरी दुसऱ्याला इथे घेऊ नये. माझ्या अंगावर काटा आला. माझं डोकं फिरू लागलं. मी खाली पाहिलं आणि माझ्या अंगावर थंडी भरून आली. माझ्या पायाखाली रक्त पसरलेलं होतं. मी अजूनही थरथरत उभा होतो. माझ्या आजूबाजूला ICU होता, पण तो ICU वेगळाच दिसत होता. जणू तो जिवंत आणि मृतांच्या मध्ये अडकलेला होता. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, हा ICU फक्त हॉस्पिटल नाही, हा एक दरवाजा आहे, जिथून आत्मे आत येतात पण बाहेर जाऊ शकत नाही. मला खूप भीती वाटली. माझ्या अंगावर खूप मोठा काटा आला. ती लाल डोळ्यांची सावली हळूहळू माझ्या जवळ आली. तिचा श्वास जड होता. ती माझ्या अगदी समोर थांबली आणि अचानक तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श बर्फासारखा थंड होता. त्या स्पर्शाने माझ्या डोक्यात काही दृश्य चमकू लागली. मी स्वतःला पाहिलं. काल रात्री ICU मध्ये बेड नंबर 13 जवळ उभा, आणि अचानक माझ्या मागून कोणीतरी मला ढकललं. मी जमिनीवर पडलो. माझं डोकं बेडच्या कोपऱ्यावर आदळलं आणि सगळं अंधारलं. मी जोरात ओरडलो, म्हणजे
तो माणूस शांतपणे म्हणाला, हो, तू काल रात्रीच मेला आहेस. मला खूप भीती वाटली. माझ्या अंगावर काटा आला. मी घाबरून विचारलं, पण मला ढकललं कोणी? त्या माणसाने हळूच त्या लाल सावलीकडे बोट दाखवलं. माझा श्वास थांबला. तो म्हणाला, ती सावली कोणाची आहे माहिती आहे? मी डोळे मोठे केले. तो हसला. ती सावली म्हणजे त्या आयसीयू मध्ये मेलेल्या सगळ्या आत्म्यांची एकत्रित शक्ती आहे. ती सावली आता माझ्याजवळ आली. तिचे लाल डोळे माझ्या डोळ्यात पाहत होते आणि अचानक ती माझ्या हात शिरू लागली. मी ओरडलो, पण काही उपयोग नव्हता. त्या क्षणी मला जाणवलं, मी आता फक्त एक आत्मा नाही, मी आता त्या आयसीयूचा भाग झालो आहे. काही दिवसांनी त्या हॉस्पिटलमध्ये एक नवीन नर्स जॉईन झाली. पहिल्या रात्री ती आयसीयू मध्ये आली. घड्याळाने 2:45 दाखवले. ती बेड नंबर 13 कडे पाहत होती आणि तिच्या मागे एक सावली उभी होती आणि त्या सावलीमध्ये मीही उभा होतो. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.